हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे, त्यामुळे जीवन जगत असताना ते सतत आनंदाने जगता आलं पाहिजे, हा आपला आजच्या प्रबोधनाचा विषय आहे. म्हणून चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया असं जे आपण म्हणत असतो. त्यामुळे आपल्या जीवनाकडे आपण कसं पाहायचं, म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं जीवन जगणं हे चालू असतं. अनेक लोकांशी आपला संबंध येत असतो, अगदी घरातल्यापासून बाहेरच्यापर्यंत सगळीकडे. आणि ह्या संबंधातून आपलं जीवन जे जगत असतो आपण, तिथे कधी निराशा असते, कधी आशा असते, कधी अपेक्षा असतात, तर कधी आग्रह असतात, आणि याच्यातून आपण सुखदुःखी होत असतो. म्हणून एखाद्या दिवशी आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या की आपल्याला वाटतं आजचा दिवस खूप चांगला आहे, आणि मनाच्या विरुद्ध घडायला लागल्या की अरे आजचा दिवस वाईट आहे. खरं म्हणजे दिवस चांगलाही नसतो, दिवस वाईटही नसतो. आपल्याला त्या क्षणाशी कसं मिळतं जुळतं घ्यायला हवं हे आपल्या लक्षात येत नसल्यामुळे आपण बऱ्याच वेळा निराश होतो किंवा बऱ्याच वेळा दुःखी होतो. कारण मिळून जुळून घेता आलं म्हणजे प्रत्येक क्षण, म्हणजे प्रत्येक क्षणात जी आपली बरोबर जी माणसं आहेत, आपल्याबरोबर जे काही लोक असतील, जवळचे की लांबचे, त्या प्रत्येकाशी आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याशी आपल्याला सुसंवाद साधता आला पाहिजे. हा महत्त्वाचा बोध ते लक्षात आला पाहिजे की ते ज्यावेळेला आपण हा संवाद साधू शकत नाही, आणि त्यावेळेला तिथे एकमेकाबद्दलचे निराळ्या कल्पना भावना तयार होतात, आणि त्याच्यातून माणूस निराश होतो किंवा दुःखी होतो. म्हणून आपला संवाद हा महत्त्वाचा लक्षात घ्यायचा की आपण आपल्याशी संवाद कसा साधतो आणि आपण इतरांशी संवाद कसा साधतो, ह्यावर सगळं आपलं सुखदुःख अवलंबून असतं. म्हणून आपल्याबरोबर असलेल्या माणसांची मतं वेगळी असू शकतात किंवा ती असतातच. सगळ्यांचीच मतं सारखी असतात असं नाही, पण त्यातल्या त्यात आपल्याला सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे, आणि सुवर्ण मध्य साधून आपण तो क्षण आनंदाने साजरा करता आला पाहिजे. ही आपल्याला जर आपण जीवनाचं एक तत्व म्हणून समजून घेतलं तर आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं. म्हणून असतात काही वेळेला छोट्या छोट्या गोष्टी असतात, आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळेच तिथे बऱ्याच वेळेला मतभेद आपण पाहतो, आणि या मतभेदातूनच आपल्याला त्रास होतो म्हणा, किंवा आपलं मन उद्विग्न होतं म्हणा. आणि म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी आपलं मन अगदी मोकळं असलं पाहिजे, आणि मोकळ्या मनाने आपल्याला जीवन जगायचं आहे हा विचार जेव्हा आपण करायला लागतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून कोणावरही सत्ता आपली गाजवायची नाहीये, किंवा कोणीतरी आपल्याला सत्ता गाजवतं म्हणून तिथे दबूनही राहिलं पाहिजे की गपचूप बसलं पाहिजे असंही नाही, पण मिळतं जुळतं सांभाळून घेणं. कारण विचार प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी, बोलण्याची दृष्टी सगळी वेगळी असू शकते. तर ही सगळीच वेगळी असल्यामुळे आपल्याला प्रत्येकाचं योग्य ते मूल्य आपल्याला करता आलं पाहिजे. कोणालाही हेटाळणी करणं किंवा कोणालाही वेडवाकडं बोलणं याचं काही त्याला
त्याच्यात आपण आनंदाने जीवन जगू शकत नाही. आता काही वेळेला एखादा माणूस हुशार असतो, त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात, आणि त्याचबरोबर समोरच्या माणसाला एखादी गोष्ट माहीत नसेल आणि त्याच्याकडनं काही चुका होत असतील तर हा पहिला माणूस त्याच्यावर उगीच रागावतो, चिडतो, कारण त्याला काही रागवण्याचा चिडण्याचा काही अधिकारच नसतो. हे आपण कधी कधी समजूनच घेऊ शकत नाही, कारण माणसाला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असतं तसं नाही. एका ठिकाणी तो तज्ज्ञ असेल तर दुसऱ्या ठिकाणी तो अज्ञ असतो, त्याचं अज्ञान असतं. प्रत्येक ठिकाणी तज्ज्ञच असतो नाही. अगदी छोटीशी गोष्ट सांगतो तुमच्या लक्षात येत. मोठा एक सायंटिस्ट होता, अगदी तो आपल्या लॅबोरेटरीमध्ये सतत संशोधन करायचा. तर त्याच्या घरात मांजर होती, तर ती मांजर त्याला आवडती होती. तर तो जरी करत असला तरी ती मांजर येऊन त्याला म्हणजे त्या लॅबोरेटरीमध्ये यायची जायची, आणि तिला तो दार बंद असल्यामुळे तिला जाता येता त्रास होऊ नये म्हणून त्या दाराला एक मोठा होल पाडून ठेवला. ती मांजर बरोबर त्या होलमधून यायची आणि त्या होलमधून बाहेर जायची. मग त्याला भेटून जरा अंग घासून निघून गेली त्यालाही बरं वाटायचं. तो त्याच्या संशोधनामध्ये अगदी मशगूल असायचा. काही दिवसांनी त्या मांजरीला बाळ झाले, 2-3 पिल्लं झाली. आता 2-3 पिल्लं झाल्यावर त्यांना पिल्लं होणार म्हणून त्याने विचार केला, अरे ही मांजर आहे, तिच्यासाठी तर आपण एक होल मारलेला आहे बरोबर, आता पिल्लांसाठी छोटे छोटे होल पण मारून ठेवले पाहिजे. आणि त्याने खरोखर दरवाजाला छोटे छोटे होल मारले. तर आता त्याने कसं विचार केला, ती मोठ्या हॉलमधून मांजर आहे, छोट्या हॉलमधून पिल्लं आहे. आता ती खरोखर पिल्लं जशी ती झाली आणि ती जशी मांजर आल्या तर मांजरीच्या पाठवर तिची पिल्लं त्याच हॉलमधून येतात मोठ्या, ती कशा छोट्या हॉलमध्ये जातील. आता ही साधी गोष्ट आहे. अरे हे मला साधं कळलं कसं नाही. त्यांनी विचार केला, अरे खरोखर अरे ही मांजर तिथून ते पिल्लं येऊ शकत नाहीत का, त्या पिल्लांसाठी मी लहान परत होल कशाला मारायला पाहतो झाडा आपल्या दरवाजाला. म्हणजे बघा, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण कितीतरी हुशार, म्हणजे संशोधक म्हटलं तर किती हुशार माणूस, त्याच्या संशोधनासाठी तो तज्ज्ञ होता. पण मांजरीच्यासाठी प्रवेश देण्यासाठी मोठं होल आणि छोटं होल पाळांसाठी केलं पिल्लांसाठी, तिथे अज्ञान त्याचं प्रगट झालं. म्हणजे काय असतं, कोणी किती हुशार असला तर दुसरीकडे कुठेतरी तो तितकाच हुशार असेल असं नाही. म्हणून माणसाने कधी हुशाऱ्या करू नयेत, सगळीकडे लक्षात ठेवायचं. हां, तुम्हाला एका क्षेत्रातलं माहिती आहे, तुम्ही त्याचा उपयोग लोकांना करून देण्यासाठी, त्याचा फायदा लोकांना करून देण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. पण मी मोठा हुशार आहे आणि मी तुम्हाला शिकवतोय किंवा मी तुम्हाला सांगणार आणि तुला कसंही कळत नाही, तुला कसं ते कळत नाही, असं करून जर हेटाळणी स्वरात जर तुम्ही बोलायला लागला तर तुम्ही आनंदी राहत नाही, तोही जो असतो तोही तुमच्या जवळ येऊन आनंदाने येऊ शकत नाही. म्हणून शिकण्यासाठी माझ्याकडे ये असं जर कोण म्हटलं तरी लोक येत नाहीत. बरेच वेळ लोक काही लोक समजा या माझ्याकडे या, मी तुम्हाला शिकवतो, असं करतो तसं करतो. पण त्याचं बोलण्याची पद्धत किंवा त्याच्या सर्वसाधारणपणे तो ज्या पद्धतीने बोलतो त्याच्यावर माणसाच्या मनात वाटतं, अरे का हा शिकवणार देव जाणे, आणि त्यामुळे ते येणं जाण्याचंच टाळतात. म्हणून इथे माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाला टाळतो त्यावेळेला प्रत्येकाने विचार केला पाहिजे, ही माणसं मला का टाळतात, माझं काय चुकतंय हा विचार आपण करत नाही. खरं सांगायचं इथे आपल्याला नेमकं कुठे सुधारलं पाहिजे, कारण इथे सर्वांना एकत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. हा विचार लक्षात ठेवा. आजचा दिवस आहे, आजच्या दिवसात चांगल्या चांगल्या गोष्टीच्या अंगाने आपल्याला पुढे जायचं. असं नाही की वाईट गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी एकत्र बसून जायचं. चांगल्या गोष्टी म्हणजे इथे जीवनाच्या अंगाने, मनाला आनंद देणाऱ्या गोष्टीच्या अंगाने आपल्याला पुढे पुढे जायचंय, प्रगती करण्यासाठी एकत्र जायचंय, एकत्र असायचं, राहायचंय. हा विचार जेव्हा आपल्या माणसाचा तो सगळ्यांना सांभाळायला लागतो. म्हणून तू हुशार आहेस का, हा हुशार आहे का, तो बुद्धू आहे, ह्या गोष्टी कधी अडकू नये. सगळी माणसं सारखीच हुशार असतात, पण त्याला हुशार आणि बुद्धू कुठे म्हणतो आपण. एखाद्या विषयामध्ये तो माणूस हुशार असेल तर त्या विषयामध्ये दुसरा माणूस हुशार नसेल तर तो बुद्धू ठरतो. असं जे आपण कंपॅरिझन करतो ती तिथे असता कामा नाही. पण जीवनाकडे पाहण्याचा अगदी निखळ दृष्टिकोन असला पाहिजे की प्रत्येकाचा आपल्याकडनं सन्मानच झाला पाहिजे, प्रत्येकाला आपण आनंदच देता आला पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या जवळ येणारा माणूस आनंदी झाला तर तुम्ही काहीतरी जीवनात मिळवलं. म्हणजे आनंदी झाला म्हणजे त्याला काहीतरी खायला प्यायला द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे असं नाही. जमतं तर खायला प्यायला द्यायला हरकत नाही, पण माणसाला नुसतं खाणं पिणं दिलं म्हणजे आनंद होतो असं नाहीये. तुम्ही त्यांच्याशी कसे गोड बोलतात,
त्याच्याशी कसं चांगलं त्याच्या मताप्रमाणे कसं काय चांगलं आणि वाईट आहे हे समजून घेतात, त्याच्यामध्ये आनंद असतो. म्हणून नुसते संवाद सुद्धा माणसाला आनंद देतात. लक्षात घ्या, संवाद म्हणजे आपले हे शब्द आहेत, आपण जे उच्चार करतो या उच्चारांमध्ये खूप सामर्थ्य आहे. खरं म्हणजे लक्षात घ्यायला, तुम्ही जे उच्चार अगदी मनपूर्वक करत असता ते उच्चार तुम्हाला चांगल्या गोष्टी आकर्षित करत असतात. लक्षात घ्या, एखाद्या माणसाला तुमच्या घरी कोण आला तर या 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 म्हणून तुम्ही आतमध्ये घरी घेता, त्याचं स्वागत करता, त्याला बसायला देता, त्याचा सन्मान करता, तर त्याला यावंच वाटेल. पण त्याच माणसाला तुम्ही काही आदर नाही, काही नाही केला, आलास ये बस असं म्हणून गपचूप बसलं तर काय होईल? तर मी कशाला आलो इथे असं त्याच्या मनात येतो की नाही विचार. प्रत्येकाच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या प्रत्येक माणसाला आदर हवा असतो. लहान मूल असलं तरी त्याला आदर हवा असतो, किंवा मोठा माणूस असेल त्यालाही आदर हवा असतो. आदर हवा असतो, पण तो आदर, आणि आपण एक लक्षात ठेवायचं, आपल्यालाही कोणी जर अनादर केला तर आपण तिथे जात नाही. किती जरी आपण म्हणू त्याला का बा ते बरोबर आहे, चूक ही नंतरची गोष्ट असते, पण अनादर कोण जर करत असेल तर आपण त्यापासून 4 हात दूरच राहतो. म्हणून इथे सर्वांना सांभाळायचं आहे, त्यावेळेला प्रत्येकाचा आदर करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि आदर जिथे आपण करायला लागतो तिथे आनंदाने जीवन जगायला लागतो. जी माणसं एखाद्या ध्येयासाठी धावत असतात, बघा आता सगळीच माणसं एखाद्या उच्च ध्येय लक्षात ठेवून जीवन जगतात असं नाही. किंबहुना आपण हे जीवन कशासाठी जगतो ह्याची बऱ्याच लोकांना कल्पना नसते. उठायचं, दिवस उजाडला म्हणजे उठायचं असतं, जे आपल्या वाटायला येईल ते काम करायचं, रात्री झोपायचं असतं, आणि त्यातून जे मजा करता येईल किंवा मजा करायची असते. पण आपलं जीवन आपण का जगतो आहोत, कशासाठी जगतो आहोत, एखादं उच्च ध्येय घेऊन जगतो आहोत का, हा अशी विचार करणारी माणसं फार कमी आहेत. म्हणून आपण पाहतो, बघितलं का बाहेर की गेट टुगेदर झालं किंवा एखादी पार्टी करतात म्हणजे आनंद साजरा करतात. आता पार्टी करणं का वाईट नाही, आनंद साजरा करण्याचं पार्टी होतं ते चांगलं आहे. पण ही पार्टी म्हटल्यानंतर तिथे समजा थोडा वेळ गप्पा टप्पा झाल्यानंतर त्यांचं मग काही दारू पिणं किंवा दारू पिऊन मोठमोठ्याने बोलणं, दारू पिऊन नाच करणं, नाचगाणी करणं, हे दारू पिऊन करणं ह्याला म्हणतात ते आनंद साजरा करतात, सेलिब्रेट करतात. खरं म्हणजे हा आनंद नसतोच. हे आपल्या खऱ्या आनंदाला ही लोक मुकत असतात. कारण थोडा किती उड्या तेवढ्या मारल्या, रात्रभर जागले लोक, दुसऱ्या दिवशी त्यांचं बघा सगळे मूड कसे असतात. सगळ्याच लवकर उठू शकत नाहीत, कधी कधी दारू तिथे काही पडलेले असतात, आणि त्याच्यातून वाटतं की त्यांचं, आणि त्याला प्रतिष्ठा, आपण अशी पार्टी केली म्हणजे आपण प्रतिष्ठित आहोत असा आजच्या काळामध्ये लोकांचा बोध आहे. म्हणजे एखादा माणूस पीत नसेल तर तो मूर्ख असतो, त्याला काही कळत नाही की त्याला ह्या लायकीचा नाही, अशा पद्धतीने पण बघितलं जातं. पण एक आहे, शहाण्या माणसाने अशा गोष्टींपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. जीवनात आनंद घ्यायचा असेल त्या पार्ट्या बिरट्या ह्या सगळ्या विकृत गोष्टी आहेत मानवी मनामध्ये, ज्या काही सुसंस्कृतपणा आणि विकृतपणा दोन्ही असतो. विकृतीतून माणूस राहत नाही, आणि संस्कृतीतून माणूस पण जाग करत असतो. या 2 गोष्टीतून लक्षात ठेवा की सुसंस्कृती म्हणजे काय, माणसाने माणूस पण किंवा माणुसकी त्याच्या मनामध्ये सतत असली पाहिजे, तर ती असते ती सुसंस्कृती. पण जिथे माणूस माणसाला माणसासारखं वागत नाही, की स्वतः माणूस असून सुद्धा पशुसारखा राहतो, तर ती असते ती विकृती असते. मग तिथे तो त्याला वाटतं आपण आनंद साजरा करतो, पण तो तसा आनंद साजरा होत नाही. म्हणून आज सर्रासपणे लोक, म्हणून अगदी आपण म्हणतो पेपरमध्ये पण येतं की एवढं मोठं काही ते गर बीट सारख्या काही गोष्टी ज्या आहेत त्याचं मोठं पोलिसांनी पकडलं, म्हणजे 300 कोटी 400 कोटी आहे म्हटलं, एवढं हे बनवणारे लोक आहेत आणि एवढे कोट्यांनी त्याच्यावर खर्च करतायत, म्हणजे लोक तिथे ते घेत असतील म्हणूनच करतात ना. म्हणून आज लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टींचं इतकं आकर्षण आहे की, आणि आकर्षण आणि त्याला ते प्रतिष्ठितपणा जोडतात. म्हणजे ही सगळ्या पार्ट्या म्हणजे एवढ्या महागाच्या त्या गरबीन अगदी स्वस्त असं समजत नाहीये. पूर्वीचं
सिगरेट पिणं स्वस्त होतं, पण सिगरेटीपेक्षा आता हे खूप महाग झालं. म्हणजे सिगरेट पिणं काही चांगलं असं म्हणत नाही, स्वस्त आणि महाग अशी गोष्ट बाजूलाच. पण आनंदासाठी माणसं ज्यावेळेला खूप पैसा कमवतायत हे करतात, मग ते अशा नशेच्या मागे का लागतात? कारण त्यांना जीवनाचा खरा आनंद कसा घ्यायचा हे कळत नाही. म्हणून मनात ती विकृती निर्माण होते की आपण आपला आनंद ओरबडण्याचा ते लोक प्रयत्न करतात आणि जीवनामध्ये नंतर दुःखी होतात. परत लक्षात ठेवा, क्षणासाठी असलेला आनंद हा पुढे अनेक गोष्टी दुःख आपल्या मागे लावून घेत असतो. म्हणून तरुणांनी नेहमी सावध राहिलं पाहिजे की व्यसन म्हणजे अगदी मानवी मनाला लागलेला कॅन्सरसारखा असतो की तो हळूहळू माणसाला मारून टाकतो. आणि म्हणून आपल्याला अजिबात व्यसन असता कामा नये वाईट गोष्टींचं. चांगल्या गोष्टीचं व्यसन म्हणजे त्याला छंद म्हणतात. म्हणजे एखादी कला की एखाद्याला आपल्याला पुन्हा पुन्हा आवड, चांगल्या गोष्टीची आवड असते की कलेसाठी कोणाला नृत्यकला शिकायची असते, कोणाला गायन कला शिकायची असते, कोणाला चित्रकला शिकायची असते. अशा अनेक कला आहेत. आणि त्या कलेसाठी माणूस ज्यावेळेला सहज करतो त्यातला तो आनंद घेतो, तो खरा आनंद असतो. कलेतून कला आविष्कार होतो, त्याचा आनंद होत असतो. म्हणून चांगल्या गोष्टीची आवड तो छंद असतो, वाईट गोष्टीची आवड त्याला व्यसन म्हणतात. आणि देवाची ज्याला आवड त्याला भक्ती म्हणतात. आहे एकच. देवाची आवड म्हणजे भक्ती हे सुसंस्कृत मनाचं लक्षण आहे किंवा उन्नत मनाचं लक्षण आहे. कलेची आवड ही सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. आणि या पार्ट्या बेट्या का दारू बिरू पिणं, व्यसन करणं ह्याच्यातून आनंद घेण्याचं हे एक विकृत मनाचं लक्षण आहे. आपणच आपला विचार केला पाहिजे, सुसंस्कृत आहे की विकृतपणा आहे. कारण कोणीही दारू पिऊन आलेला माणूस घरी येतो तर घरच्या कोणालाही त्याचा आनंद होत नाही, हे लक्षात ठेवा. एखादा दारू पिऊन आला, खूप मोठा श्रीमंत आहे, काही आहे, आणि दारू पिऊन घरातून जरी तो कोणाला बडबडला नाही, काही नाही केला आणि गपचूप बसला, तरी तो तिथल्या घरच्या लोकांना तो आनंद होतो. अरे हा चांगला पिऊन आला, हा छान झालं, असं कधी म्हणतो का? नाही बाबा, त्यांच्या मनामध्ये वाईट म्हणजे वाईटच वाटतं त्यांना. कारण हा आनंद देण्याचा प्रकारच नसतो. आपणही आनंद इथं हसायला हवा आणि इतरांनाही आनंदात मिळायला हवा, इथे सुसंस्कृती असते ना. कलाचं नृत्यकला किंवा ज्यांना चित्रकला आहे, ज्यांच्याकडे गायन कला आहे, हे स्वतःही आनंद घेतात आणि इतरांनाही आनंद देतात. लक्षात घ्या. म्हणजे ही छंद तो असतो, तो छंद म्हणजे उन्नत मनाचं लक्षण आहे, मी म्हटलं तर त्यासाठी. आणि ज्यावेळेला भक्तीच्या मार्गामध्ये हा जो भक्त असतो तो स्वतः आतून आनंदित होत असतो आणि त्याच्यातून त्याच्या नम्रतेने, त्याच्याजवळ असलेल्या आचरणाने तो इतरांना आनंद सहज देत असतो आणि लोक तिकडे अधिक आदरपूर्वक बघतात. म्हणून बऱ्याच वेळा मी नेहमी सांगत असतो की काही तरुण मंडळी वगैरे असतात की बाबा चला ऑफिसमध्ये हल्ली पार्ट्या होतात, हे नेहमी सर्रास आहे. मला एका तरुणाने विचारलं की मी ना थोडीशी बिअर पितो, बरं वाटतं जरा, मी मोटरसायकल पण चालवायला मला बरं वाटतं, वाऱ्यावर उडायला सगळं वाटतं. मला एक दिवस वाऱ्यावर उडत जाशील याची काय आपल्याला गरज नाही. बिअर पिऊन माणूस खुश होतो आणि आनंदात होतो, हे फक्त आपल्या मेंदूवरचं म्हणजे शरीरावरचं तर ताबा कमी होतो म्हणून तसं वाटतं. त्यामुळे त्या गोष्टीत पडू नकोस. तू चांगली गोष्ट करतो ती चांगलीच गोष्ट कर. म्हणून माणसाने चुकूनही ह्या अनिष्ट गोष्टींच्या मागे लागू नये. हे शहाणपण माणसाला आलं तरच तो आनंदात राहणार आहे. कारण दुसरं कोणी किती सांगितलं तर ज्याचं त्याने ते सुधारलं असतं. बरेच लोक गपचूप दारू पितात किंवा सर्वांसोबत दारू पितात, एवढंच. काही गपचूप पितात, काही बोलत नाही, कोणाला त्रास देत नाहीत. आणि आम्ही कोणाला त्रास देत नाही. अरे तू कोणाला त्रास देऊ नको, पण तू तुझ्या शरीराला त्रास देतोस ना. लक्षात घ्या. मग तिथं काहीतरी रोग येतो का काही त्रास होतो, मग कसं झालं तसं कसं झालं, अशा बऱ्याच गोष्टीच आपण ऐकतो. म्हणजे अगदी मी म्हणतो ना, आता पूर्वीच्या काळी ना तंबाखूची मशरी लावणं, मग त्याच्यामुळे एक थोडंसं काहीतरी डोक्यामध्ये झिंझिण्या येत असल्या पाहिजेत. आता असं बघायला गेलं तर पूर्वी तंबाखू जाळून ती मशरी करायचा एक प्रकार होता. म्हणजे टूथपेस्टच्या आजच्या जमान्याच्या अगोदरच्या गोष्टी, म्हणजे काही दात साफ करण्यासाठी त्याचा वापर करायचा. पण ते केल्यानंतर मग सगळं बरोबर वाटायचं असं. पण पूर्वी बायका पण त्याच्याकडे अशा, कारण मग त्यांना कॅन्सरसारखे रोग झाले, त्यांना कळलंच नाही, त्यांना माहिती नाही की ह्याच्यामुळे झाले.
म्हणजे नंतर झाल्यानंतर जो त्रास झाला त्याचा कसला आनंद आणि कसला घेईल. म्हणून शरीर जर ठणठणीत असेल, आरोग्यशील असेल, तर आपण सतत आनंदाने जीवन जगू शकतो. लक्षात घ्या. शरीराला जर काही जरी चुकीच्या गोष्टी आपण जर देत असू, खाण्यातून, पिण्यातून किंवा अशा काही गोष्टी व्यसनातून, तर शरीराचं आरोग्य बिघडतंच. आज नाही तर उद्या, एवढंच काय तो फरक आहे. पण तो बिघडणार हे नक्की असतं. आणि जसं जसं वयोमान वाढत जातं तसं तसं मग ते अधिक वाईट त्रास होतो. म्हणजे किती माणूस सज्जन असेल एखाद्या वाघाला, वागताना तो खरोखर सगळ्यांशी सज्जन आहे. माझे एक मित्र होते, अतिशय सज्जन माणूस, पण दारूचं एवढं व्यसन की दारूच्या व्यसनापोटी अगदी त्यांना आधी वाटायचं माझी चांगली तब्येत आहे, चांगलं दारू प्यायला उलट मजबूत आहे असं वाटायचं त्यांना. पण शेवटी बिचाराचं लिव्हर खराब झालं आणि बरेच दिवस ते हॉस्पिटलमध्ये राहिले आणि एक दिवस ते गेले. इथे आपलं आरोग्य आपणच सांभाळायला हवं. आणि त्यासाठी जे आरोग्य सांभाळण्यासाठी जे जे आपल्याला चांगलं माहिती आहे, चांगली माहिती करून घेता आलं पाहिजे. की प्रत्येकाची शरीराची प्रकृती ज्याची त्यांनी समजून घेता आली पाहिजे की आपल्याला काय गोष्टी आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि ज्याचं त्यांनी ते समजून घेऊन करायचं. खूप खा की कमी खा ते निर्णय प्रकार जे सांगितलं, ज्याच्याला जमेल त्याने ज्याने डॉक्टर दीक्षितचा पॅटर्न समजतो त्याने डॉक्टर दीक्षितचा करावा की करू नये. हे केलं न करण्यापेक्षा तुम्ही आरोग्य जीवन जगता आहात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि खाऊन पिऊन तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे चांगलं जे आवश्यक आहे, जे आपल्याला पचतं ते खायला आणि आनंदात राहायला काही हरकत नाही. म्हणून जिथे आपल्या शरीराला त्रास होतो एखाद्या खाण्याने, आपल्याला कळतं एक म्हणजे नेहमीच आता व्यसनाच्या गोष्टी नाहीत, खाण्यापिण्याच्या गोष्टीतून पडतो की आपल्याला खाण्यातून किंवा पिण्यातून त्रास होत असेल तर ते आपण टाळलं पाहिजे. कारण शरीराचा त्रास ही वॉर्निंग बेल दिलेली असते आपल्याला की अरे आज अपचन झालं, की आज मला सर्दी झाली, खोका घसा बसला, म्हणजे अमुक एक खाण्याने झालं. म्हणजे आता इथे लक्षात ठेवा की ही वस्तू आपल्याला खाता कामा नाही, इथे आपल्याला त्रास होणार. म्हणजे इथे आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे, शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे. कारण शरीर हे आपल्यासाठी परमेश्वराने दिलेलं सुंदर असं साधन आहे. आणि त्या साधनातून आपण हा आनंदाने जीवन जगायचं आहे. आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी आपला हा जन्म आहे हे प्रथम लक्षात ठेवलं. दुःखाने जीवन जगण्यासाठी आपल्याला जीवन मिळालेलं नाहीये. जगातलं ज्ञान किंवा अगदी ते ज्ञान म्हटल्यानंतर वैज्ञानिक जे निर्णय शोधलं तेही ज्ञानच, तेही जितकं मिळेल तितकं घेता आलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला आनंदाने कसं राहायचं हे कळलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा आपल्या मन शांतीसाठी इथे अध्यात्म ज्ञान पण आपल्याला प्राप्त करून घ्यायला हवं हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. कारण ते ह्या ज्ञानाची नितांत गरज आहे. बऱ्याच लोकांना ह्याची कल्पना नाही. त्यांना वाटतं की अध्यात्म ज्ञान म्हणजे उपास तपास करणं, रतवैकल्य करणं, पूजा अर्चा करणं म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म म्हणजे आपल्या मनाला शांती सुख आणि शांती सुखाची अनुभूती मिळण्यासाठी जे करायचं त्याला म्हणतात अध्यात्म ज्ञान. इथे सतत आनंदात राहण्यासाठी आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, येईल त्या परिस्थितीला तोंड देण्या इतकं मजबूत राहिलं पाहिजे. म्हणून मजबूत मन हे आपलं झालं पाहिजे. आणि त्यासाठी असतं ते अध्यात्म असतं. तिथे अहंकाराने आपण कोणाला तोडत नाही किंवा अहंकाराने कोणाशी वेडवाकडं वागत नाही. तर सर्वांशी आपण आपलेपणाने संबंध जे जोडायला लागतो तर तिथे आनंद असतो. म्हणून अध्यात्म प्रत्येकाला कळतं जसं नाही, पण जीवन जगायची पद्धत तर प्रत्येकाला कळलीच पाहिजे. आज सकाळी मी आज जे जे करेन ते आनंदासाठी करेन, आनंद देण्यासाठी करेन, आनंद घेण्यासाठी करेन. दोन्ही गोष्टी आहेत, देणं आणि घेणं. त्या दोन्ही गोष्टीवर आपल्याला ह्या सर्व गोष्टी प्राप्त होत असतात. तुमचं देणं चुकलं तर तुमच्याकडे घेणं चुकीचं आहे, आणि तुमचं घेणं चुकलं तर देणं चुकीचं होईल. पण दोन्हीचा बॅलन्स आपल्याला करता आला पाहिजे. आणि हे जेव्हा बॅलन्स आपण करायला लागतो तेव्हा आनंदाने जीवन जगता येतं. लक्षात ठेवा, आहे छोट्या छोट्या गोष्टी, पण प्रॅक्टिकल गोष्टी करत असताना कसं आनंदाने कौतुकाने प्रत्येकाशी बोलता आलं पाहिजे हे जर आपल्याला कळलं तरी आपण आनंद. काही एखादा माणूस जरी रोज तरी तो तुमच्यासाठी खूप चांगलं काही करतोय, पण एका दिवशी तो तुमच्या मनाचं काही केलं नाही तर तुम्ही अगदी त्रासून जाता, निराश होता, काही चिडता. कारण तुमच्या अपेक्षेने आग्रह तसं असतं, प्रत्येक माणूस वेळेला त्या माणसाने असंच केलं पाहिजे, असंच वागलं पाहिजे.
आणि तो आपल्यासारखा वागत नाही तरी आपण दुःखी होतो, निराश होतो किंवा चिडतो. हे आपली चूक आहे. सगळं काही माझ्या मनासारखं झालं पाहिजे हा आग्रह आहे, हाच सर्वात मोठा दुष्टग्रह आहे, हे लक्षात ठेवायचं. कशाही गोष्टीचा आग्रह आपल्याला करायचा नाहीये. प्रत्येक गोष्टीशी आपल्याला कशी तडजोड करता आली पाहिजे, कसं समजून घेता आलं पाहिजे, कशी सांभाळून घेता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे. म्हणून कोणीतरी आपल्यासाठी थोडंसं जरी चांगलं केलं तरी आपल्याला लगेच त्याच्याबद्दल कौतुकाने बोललं पाहिजे. पण आपण ते कौतुक करायलाच माहितीच नाही पडत. आपण लोकांचं कौतुक उगीच कशाला केलं पाहिजे असे प्रश्न लोक विचारतात. अरे जर चांगले दोन तुझ्यासाठी एवढं केलंय त्याने परत तू जरा कृतज्ञतेने जर बोला की छान केलं तुम्ही, की त्याचं कौतुक केलं, काय चांगली गोष्ट कशी छान केली हे सांगायला काय हरकत नसते. त्याला पैसे पण द्यावे लागत नाही. पण तुम्ही जर नुसतं कौतुक केलं तुझ्यामुळे हाचा दिवस माझा आनंदाचा झाला, का क्षण माझा आनंदाचा झाला, तर असं जर म्हटलं तर समोरच्याला किती आनंद होतो हे खरी गोष्ट सांगायची. लपवण्यासारखं काहीच नाही. आपण एकमेकांना जर भेटत असतो ते आनंदासाठी भेटत असतो आणि आनंद देण्यासाठी भेटत असतो. लक्षात घ्या. किती तुम्ही कुठेही कोणाच्या घरी जा आणि घरी गेल्यानंतर तिथे जर तुम्ही हसून खेळून सगळ्या गोष्टी आणि चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर केल्या, चांगल्या गोष्टीबद्दल बोललात, तरी सुद्धा तुम्ही आनंदाने तिथे सगळेजण तुमचा आनंदाने स्वीकार करतात. लक्षात ठेवा. पण तिथे गेल्यानंतर आपणच आपल्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या, आम्ही कसे मोठे आहोत, हे माझं असंच पाहिजे, मला हेच चालतं, मला हे चालत नाही, मला अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे. म्हटलं की ती घरची माणसं कशाला हाल आपल्याकडे अशा मनात बोलून दाखवत नाही, पण मनात तेच म्हणतात. म्हणजे ते आनंद त्यांचा निघून जातो. म्हणून अगदी कुठेही जा, अगदी मोठ्या समारंभात जा किंवा लहान छोट्या छोट्या अगदी कुठेतरी एकत्र सत्संग असे तिथे जा, कुठे जा, पण आपल्या जाण्याने सर्वांना आनंद आपण द्यायचा आहे, त्यासाठी तिथे आलेलो आहोत हे विसरायचं नाही. आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने, आपल्या विचाराने आपल्याला आनंद देता आला पाहिजे आणि त्यासाठी आपलं जीवन आहे. लक्षात घ्या. म्हणजे तिथेच आपला आनंद मिळतो. तुम्ही जर अशा पण द्यायला लागलात की आनंद शस्त्रपटीने मिळतो, हे शास्त्र आहे जीवनाचं. म्हणून आनंद देण्यासाठी आपला जन्म आहे हे परत लक्षात ठेवलात तर आपोआप आनंद शस्त्रपटीने आपल्याला मिळतो, हेही आपल्याला लक्षात द्यायला लागतं. म्हणून आनंदाने जीवन जगायचं हे लक्षात ठेवा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. म्हणून रात्री झोपायच्या अगोदर स्वतःचं निरीक्षण परीक्षण करा. प्रत्येकाने केलं पाहिजे. कारण खरोखर मी आज किती आनंद लोकांना दिला, की आनंदाने किती जगलो, की किती रागाचे शब्द बोललो, की किती रागाने मी माझं मूड खराब करून घेतला, मन वाईट करून घेतलं. की आता एखादा माणूस तुमच्याशी प्रेमाने बोलतो आणि तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी ग्रज पकडला आणि तुम्ही त्याला मोकळपणे बोलून द्यायचं ना, उलटं काहीतरी टॉन्टिंग करणं हे करणं चालू केलं तर तो आनंद नसतो. पण तिथे आपल्या मनाचं कमकुवतपणा असतो. तो लक्षात ठेवा. इथे मजबूत मन म्हणजे सगळ्या गोष्टीचा स्वीकार. म्हणून म्हटलं ना, प्रत्येक गोष्ट स्वीकारता आली पाहिजे आणि तिला चांगलं वळण लावता आलं, म्हणजे सकारात्मक दृष्टीने तिकडे पाहता आलं पाहिजे. हा मुख्य बोध आपल्याला कळला पाहिजे. म्हणून घरात असा का कुठेही असं प्रत्येक गोष्टीतून चांगलंच होणार हा विचार आपल्याला सतत असला पाहिजे. लक्षात ठेवा. चांगलंच होणार, चांगलंच होणार हा विचार म्हणजे मोठा मंत्र आहे. नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत जे जे काही घडेल त्याच्यात ते चांगल्यासाठीच झालंय आणि पुढे चांगलं होणार. एखादी नोकरी सुटली, घाबरून जातो, अरे बापरे नोकरी सुटणार, आता काय करू. त्याने जर स्वतः विचार केला, अरे हे चांगल्यासाठी झालं, आणखीन चांगलं काहीतरी होणार म्हणून, तर चांगली त्याच्यापेक्षा चांगली नोकरी मिळते. जर विचार करून त्याने तो तिथे निराश झाला, दुःखी झाला की तो अधिक निराश होतो. लक्षात ठेवा. पण नोकरी सुट्टी म्हणजे काही कारणामुळे सुट्टी आहे, काही गोष्टीमुळे सुट्टी आहे, पण त्याच्यातून सुद्धा अधिक चांगलं होणार आहे म्हणून हे झालं, अशी जर उमेद त्या माणसाकडे असेल तर तो अधिक चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. तो क्षण सुद्धा तो आनंदाने जीवन जगू शकतो. कारण नोकरी सुटली म्हणून बरेच लोक निराश होतात, दुःखी होतात, की उद्याची चिंता त्यांना सतावायला लागते, कसं होणार, काय होणार. म्हणून हे करू नये. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, जोपर्यंत तुम्ही कमवत असाल तोपर्यंत तुम्ही सेव्हिंग करायला पाहिजेच.
सेव्हिंग करत नसाल तर उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी पै मला सांगतोय, आज सेव्हिंग नाही केलं तर उद्या शेव्हिंग करायला लागेल, दाढी करायला लागेल लोकांची, असं म्हणायचं, विनोदाने सांगायचे. पण प्रत्येक किती तुम्ही लाख कमवता, कारण किती हजार कमवता, त्यातलं काहीतरी तुम्हाला थोडी बचत ही केलीच पाहिजे. कारण पुढच्या काळासाठी एखाद्या वेळेला आपल्याला पैसे मिळू शकणार नाही अशी जर परिस्थिती असेल तर बचतीचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. पूर्वीच्या काळी काही बँका नव्हत्या, काही नव्हत्या, मग ते लोक बचत कशी करायचे? एक तर हंड्यामध्ये कोणते पैसे ठेवायचे तो एक भाग होता, कारण ते नाणी जमायचे, नोटा टिकू शकत नाहीत. पण दुसरी गोष्ट ती सोनं घ्यायची, थोडं 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 सोनं घेऊन ठेवायचे लोक, की बाबा गुढी पाडवाला सोनं घ्या, काय निर्णय आपले निर्णय मुहूर्त आहेत ते सोनं घ्यायचे मुहूर्त म्हणून दसरा आहे हे आहे. तर त्यावेळेला सोनं थोडंसं म्हणजे खूप काही सोनं घ्यायचं नाही, तर अगदी छोटंसं अगदी नावाला सोनं घ्यायचं, नावाचं करता करता ते गोळा होतं बऱ्याच वर्षानंतर, आणि ती आपली सेव्हिंग असते. कारण ज्या वेळेला खरोखर पूर्वीच्या काळी अडीअडचणी यायच्या त्या घरच्या बायका काय करायच्या, ते घराचे जे त्यांच्या अंगावर जे अलंकार असतात, दागिने असतात तेच द्यायचे, मग द्या हे घ्या आणि आपला प्रॉब्लेम सुटवा. पण आता हे प्रॉब्लेम सोडताना पण किती शहाणपण पाहिजे बघा. बऱ्याच लोकांना हे शहाणपणच नसतं, खरं सांगतो, की बरेच लोक ते दागिने गहाण ठेवायला जातात. आता गहाण ठेवताना ते व्याज किती देतात ह्याचा विचार नाही. पूर्वीच्याकडे मारवाडी वगैरे, आता काय माहित नाही मला, पण मारवाडी लोक वगैरे तिथे 2% व्याज घ्यायचे महिन्याला. 2%चा अर्थ वर्षाला ते 24%, म्हणजे 100 रुपये जर कर्ज काढलं असेल तर त्याच्यावर 24 रुपये ते त्यांना द्यावे लागायचे, आणि त्यांनी 100 रुपये मुद्रा. जर त्यांच्याकडे ती देवण्याची तेवढी कुवत नसेल तर थोड्या दिवसांनी ते सगळं त्यांचं निघून पण जातं, म्हणजे गहाण ठेवलेली वस्तू त्यांना परत मिळत पण नाही, कारण एवढी रक्कम वाटते की ते परत घेऊ पण शकत नाही. त्याच्यापेक्षा आज मला गरज आहे, अमुक लाख रुपये मला हवे आहेत, तर ते आता आधीच हल्लीच मी सांगितलं की एका माणसाने म्हटलं की ते हल्ली त्या फायनान्शियल कंपन्यात की गोल्ड लोन मिळतं, असं मिळतं तसं, म्हणजे एवढं मोठं वर्णन करत असतात. आणि त्या माणसाने मला ते सांगितलं की त्यांनी लोन घेतलं, 2.5 लाख रुपये लोन घेतलं, आणि 2.5 लाख रुपये लोन घेऊन त्याने कसं घेतलं, किती टक्के? मला 3%. म्हटलं वर्षाला 3% बरं आहे. तर म्हटलं वर्षाला 3% नाही, महिन्याला 3%. अरे म्हटलं तू वेढा आहेस की शाणा आहेस माणूस? 36% जर तू वर्षाला वाटणार तर तुझे पैसे कधी फिटणार, आणि तू नाही भरलं तर त्याच्यावर चक्रवाढ लावतात ते लोक. म्हणजे हे किती लुटलं जातं, पण माणसाला हे शहाणपण नाही. त्याच्यापेक्षा तू म्हटलं त्यापेक्षा तू विकला असतास, आज तुझी गरज व्यवस्थित भागली असती, उद्या परत बचत करून परत तू सोनं घेऊ शकतोस. नाही असं नाही. आजचं दुःख का आजचं जे वाईट परिस्थिती आहे त्यांचं पुढे जायचं असेल तर बचतीला पर्याय नाही. म्हणून ही बचत सोन्याची असते. सोन्याचे दागिने फक्त मिरवण्यासाठी नाही आहेत. पूर्वीच्या काळी आपल्या लोकांना मिरवण्यासाठी ठेवत नव्हते, तर वेळेला उपयोगी पडण्यासाठी सोनं ठेवलं. आज लोकांना तर एक वेगळाच समज आहे की गळ्यात मोठमोठे हार घातले, हे घातलं तरी सगळं आता घालतात कोण हार, परत कोणतरी चोरून नेईल म्हणून भितात, आणि त्यावेळेला खोटे दागिनेच घालतात सगळेजण. आणि म्हणजे छान दिसतात ना, खरोखर आजचे खोटे दागिने खरे दागिने की खोटे दागिने हा प्रश्न पडावा इतके छान असतात. म्हणजे तुम्हाला छान दिसण्यासाठी असं करायचं असेल तर करा. आणि खरोखर ज्यांच्याकडे खूप पैसा त्यांनी खरोखर सोनं घेऊन मिरवायला काही हरकत नाही. पण सर्वसाधारण माणसाचं जे सुख दुःख आपण म्हणतो तिथे जे वेळेला उपयोगी पडेल ते उपयुक्त असतं. जे वेळेला उपयोगीच पडणार नाही ते उपयुक्त कसलं? जर ते सोनं तुम्हाला विकायचं नाही का उपयोगीच नाही का एखादी बाई घरची बाई मला सोनं द्यायचंच नाही म्हणून ती नाही ऐकलं, तुम्ही रडा काय पण मी नाही देणार, तर म्हणजे ते वाल्याकोळ्यासारखं झालं. वाल्याकोळ्यासारखं झालं म्हणजे काय? वाल्याकोळी जंगलातल्या लोकांना पकडून लुटून ते सगळं घर चालवतं आणि त्याला वाटतं आपण चांगलं काम करतो की घरच्या लोकांना पोचतोय. नारद मुनी भेटले आणि नारद मुनी म्हटलं अरे बाबा, नारद मुनीनं पण त्याने अडवलं. तर नारद मुनी म्हणाले मला अडवून माझ्याकडे काहीच नाही रे तुला घ्यायला, पण मी तुला चांगले विचार तर देतो. तो म्हणतो काय तू हे सगळं लोकांना मारतोस आणि ते त्यांना लुटतोस, हे सगळं पाप करतोयस तू, आणि ह्या पापामध्ये तो कोण घरचा भागीदार राहणार नाही. तर असं कसं मी त्या लोकांसाठी तर म्हणजे जाऊन विचारून ये. त्यामुळे तुम्ही पळण्यासाठी विचार करत नाही, मी इथेच थांबतो म्हणाल. मग त्यांनी त्यांना बांधून पण ठेवलं, जाऊ पळून जाऊ नये. आणि गेला विचारला, वडिलांना विचारलं. तर मी बाबा तुझ्या पापात कशाला देणार? आईला जेव्हा आई म्हणते आणि मला कशाला पापामध्ये भागीदार? बायको म्हणून बायकोही भागीदार नाही, कोणीच भागीदार होत नाही. म्हणजे अनिष्ट गोष्टीसाठी कोणी माणूस तुमचा साथीदार नसतो, हे पहिलं लक्षात ठेवा. अगदी इतक्या वर्षापासून जे रामायणाच्या अगोदरची काळ वाल्मिकींचा, म्हणजे
वाल्याचा, वाल्मिकीनंतर. लोकांना वाटतं आपण अनिष्ट कर्म करतो, घरामध्ये मोठमोठ्या गोष्टी करतो, मोठेपणा करतो, म्हणजे सगळे लोक आपल्याबरोबर आहेत. वेळ येते कोणी तुमच्याबरोबर नसणार, हे परत लक्षात ठेवा. पण चांगली गोष्ट जर तुम्ही करत असेल, चांगल्या अंगाने जीवन जगत असाल, तर ते लोकच नेहमी तुमच्याबरोबर राहतात. तुमची वाईट, तुमच्यावर कधी वाईट परिस्थिती आली तरी लोक तुमच्याकडे येणार आहेत, तिथे ते मागे हटणार नाही. म्हणून आपलं जीवन हे चांगल्या अंगाने, चांगल्या वागणुकीने आपण जीवन जगायचं आहे, हे लक्षात ठेवा. सर्वांना बरोबर घेऊन आपण जीवन कसं जगायचं हे शिकलं पाहिजे. सर्वांना घेऊन जर आपण जीवन जगू शकत नसू तर आपण आनंदाने जीवन जगू शकतो. एकटा माणूस आनंदाने जीवन जगू शकत नाही. मनुष्य प्राणी हा सामाजिक, म्हणजे एकत्र समूहाने राहण्याचा प्राणी, एकत्र एकटा राहू शकत नाही. म्हणजे त्याची व्यवस्था आहे की मनाची ती एक आहे. तुम्ही म्हणाले हिमालयात जाऊन लोक राहायचे पण परत समाजात यायचेच ना, कुठेतरी गावात जायचेच ते ना, म्हणजे त्यांना तिथे सहवास हवाच असायचा. लक्षात ठेवा, माणसाला सहवास हा हवा असतो. म्हणून सहवास हवा असतो. म्हणून इथे आपल्याला सगळ्यांना आनंद देण्याचा, की आनंदाने राहण्याचा अभ्यास हा केलाच पाहिजे, की त्याप्रमाणे आपल्या त्याप्रमाणे मनाला वळवता आलं पाहिजे. फक्त मलाच हवं, की मीच मोठा, आणि मलाच हवं, की माझंच खरं, या 3 गोष्टीपासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे. मी म्हणजे मीच, मी म्हणजे मीच, माझं म्हणजे माझंच, आणि मला म्हणजे मलाच, हा जो आग्रह आहे तो दुःखाला कारणीभूत ठरत असतो. इथे हे सगळं जीवन खरं बघायला गेलं तर माझं नसतं, की मी नसतं आणि मलाचही नसतं. पण ज्यावेळेला आपण संकुचित वृत्तीतून हे सगळं पाहत असतो, तिथे ह्या 3 गोष्टींना आपण लोकांना दुःख देत असतो. आणि ह्या 3 गोष्टींना दुःख दिल्यामुळे लोक तुमच्या लांब पडायला पण लागतात. किंवा आता तुमची परिस्थिती चांगली म्हणून थोडं गोड बोलते तुमच्यासमोर, पण नंतर परिस्थिती जर बदलली, की परिस्थिती विचित्र आली, तर लोक तुमचं लांबच पडणार, जाऊन देतात. मोठा हुशारी करतात, कर आता रड, असे म्हणणारे काही लोक आहेत. आणि म्हणून असं हे आपलं हे जीवन आनंदाने जगायचं आहे, आनंदातून जगायचं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जीवनाचे कंगोरे आहेत सगळे, लक्षात ठेवा. म्हणजे हे असं करायचं म्हणजे नेमकं काय, हे प्रॅक्टिकल प्रत्येकाला समजलं पाहिजे. की संध्याकाळी आपण आज सकाळपासून काय केलं, किती लोकांना आनंद दिला, किती लोकांशी कसा संवाद साधला, त्याच्यावर आपण कशी प्रगती आपली साधली, किंवा आपण एखादं उच्च ध्येय काय धरलेलं आहे, त्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. की उच्च ध्येय जो धरतो त्याला एक दिशा मिळत असते, आणि त्यातून तो अधिक त्याच्या मनाचं उन्नयन करत असतो. कारण आपल्या मनाचं उन्नयन करण्यासाठी सुद्धा जीवन आहे, हे लक्षात ठेवा. मनाची अधोगती करण्यासाठी जीवन नाही. कारण अधोगती म्हणजे जीवन नव्हे, तर प्रगती म्हणजे जीवन असतं, उत्कर्ष म्हणजे जीवन असते, उन्नती म्हणजे जीवन आहे. आणि हे जीवन आपल्याला जगायचं आहे. उन्नत होऊन जीवन जगण्यात खरा आनंद आहे, आणि हा खरा आनंद सर्वांना मिळो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.